ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने संत चरित्रमाला या मालिकेअंतर्गत आपण रामदास स्वामींच्या चरित्राचा अभ्यास करीत आहोत। आपलं कालचं पुष्प ज्या ठिकाणी आपण संपवलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवथरगळीमध्ये जाऊन रामदास स्वामींना आता विनंती केली की महाराज, उतारवय आहे, शिवथरगळीमध्ये थंडी फार असते, त्यामुळे आता मी एक गड जिंकला आहे आदिलशहाकडून। 2 एप्रिल 1673 शिवाजीराजांनी हा गड जिंकला आदिलशहाकडून। परळीचा किल्ला किंवा त्याला अनेक नावं होती, याचं मुळात नाव जे आहे ग्रंथांमध्ये त्याचाही उल्लेख आपण केला। इथे अश्वलायन नावाचे ऋषी राहत होते म्हणून अश्वलायन गड याचं मूळ नाव आहे, पण पुढे अनेक वेळा त्याची नाव बदलण्यात आली। पण रामदास स्वामी आता गडावर राहायला आल्यापासून या गडाचं नाव सज्जनगड असं पडलं, कारण सज्जनांचा मेळावा भरवला। शिवाजीराजांनी रामदास स्वामींची सगळी चोख व्यवस्था ठेवली आहे सज्जनगडावर। सध्या जे रामरायांचं मंदिर आहे ते तेव्हा नव्हतं, त्याची केव्हा निर्माण झाला आपण आजच्याच कथा भागात ते पाहणार आहोत। पण तो रामदास स्वामींना सज्जनगडावर निवांतपणे राहण्याकरता शिवाजी महाराजांनी समर्थ सदन नावाचा वास्तू निर्माण केली। त्याला आज शेजघर आपण म्हणतो, समर्थांचं शेजघर असं म्हणतो। ही वास्तू स्वतः शिवाजीराजांनी बांधून घेतली, अल्पावधीत बांधून घेतली, समर्थांची सगळी सोय केली, इथपर्यंत की सज्जनगडचा जो किल्लेदार आहे जिजोजी काटधर, त्याला शिवाजी महाराजांच्या सूचना आहेत की सगळी काळजी घ्यायची, आणि कधी जर म्हणतील की मला गडावर उतरायचं जाऊ दे ते जाईल म्हणतील तर जाऊ दे रे। आणि सगळी व्यवस्था इथपर्यंत की थंडीच्या वेळेला त्यांना नियमितपणे 5 शेर कोळसा सुद्धा शेगडीमध्ये लागायचा, तो पुरवला गेला पाहिजे, याची सुद्धा काळजी शिवाजी महाराज घ्यायचे। रामदास स्वामी एकटे आले नाहीत, त्यांच्यासोबत अनेक शिष्य आहेत। अक्कास्वामी आहेत, उद्धव आहेत, कल्याण आहेत, अनेक शिष्य राहायला आले। 50-60 शिष्यांचा ताफा म्हणा किंवा आपल्याला सद्गुरूंची सेवा घडते, सहवास घडतो, या अपेक्षेने अनेक शिष्य आलेले आहेत। रामदास स्वामी गडावर आल्यानंतर अनेक घटना घडल्या। त्या कल्याण स्वामींचं जे आपण स्वतंत्र एक पुष्प पाहिलं, त्या पुष्पामध्ये पाहिले आहेत थोडेसे। आता रामदास स्वामी थकलेले आहेत, पण शिष्यांना उद्बोधन नियमित सुरू आहे। सज्जनगडावर आल्याबरोबरच रामदास स्वामींना 1676च्या शेवटी रामदास स्वामी गडावर आले सज्जनगडावर। त्यांच्यावर ते 3 दुःखद प्रसंग कोसळले। सगळ्यात पहिला प्रसंग इसवी सन 1677 फाल्गुन मध्य त्रयोदशी समर्थांचे मोठे बंधू श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचं निधन झालं। समर्थ भोजनोत्तर अचानक बाहेर आले, क्षौर केलं, स्नान केलं। शिष्यांनी विचारलं, महाराज काय झाले? समर्थाने सांगितलं, अंतर्ज्ञानाने जाणलं आणि सांगितलं, आज आमचे वडील बंधू गंगाधर पंत यांचा निर्वाण झालेला आहे म्हणून स्नान केलं, क्षौर केलं। त्यांचं
जांबेमध्येच निधन झालं. कोणत्या तरी विवाहाला गेले, येताना आजारी पडले आणि थोडंसं निमित्त होऊन ते गेले. हा पहिला समर्थांवर आघात म्हणा दुःखद प्रसंग गडावर आल्यावर घडला. समर्थांवर दुसरा जो दुःखद प्रसंग घडला श्रोते हो, मिरज मठपती वेणाबाई वेणास्वामी यांचं निधन गडावरच झालं. त्या दरवर्षी खरंच म्हणजे मिरजेलाच रामनवमीचा उत्सव करायच्या, पण आता 1678 साली त्यांचं निर्वाण आहे. त्या वर्षीच्या रामनवमी उत्सवात त्या चाफळला रामदास स्वामी जात असत. जरी सज्जनगडावर राहायला आले तरी नियमाने चैत्र महिन्यामध्ये रामाच्या उत्सवासाठी चाफळला रामदास स्वामी जायचे. मिरजेहून वेणास्वामी आल्या, पूर्ण उत्सव त्यांनी केला. दररोज रामदास स्वामींना वंदन करताना म्हणावं, महाराज मला माहेरी पाठवा. शिष्यांना कळे नाही, आलीच तर मिरजे कोल्हापूर किती जवळ आहे, तुम्हीला माहेरी का पाठवून द्यायचंय पटकन. पण रामदास स्वामींनी सगळं जाणून ओळखावं, तिला म्हणावं वेणे अजून वेळ आहे. शेवटी रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली. वेणास्वामींनी हनुमान जयंतीला पुन्हा नमस्कार केला, महाराज मला आता तरी माहेरी पाठवा ना. समर्थ तिचा अधिकार ओळखत होते, त्यांची ती मानस कन्या आहे, अत्यंत अधिकारी, पुष्कळ काव्य केलं. वेणास्वामींचं कार्य खूप आहे, मिरजच्या मठपती आहे. रामदास स्वामी म्हणाले, वेणे माझ्याबरोबर गडावर चल, मग तुला माहेरी पाठवतो. शिष्यांना वेडेपणा वाटला, इथूनच माहेरी पाठवायचं तर गडावर नेऊन कसं काय उलट. पण माहेर शब्दाचा समर्थांचा अर्थ त्यांना नाही समजला. प्रवृत्ती निवृत्ती माहेर, प्रवृत्ती सासर. वेणास्वामी रामदास स्वामींबरोबर रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर सज्जनगडावर आल्या आणि समर्थांना तिथे रोज वंदन करताना, महाराज आता मला पाठवा ना माहेरी, मी आले ना गडावर. करता 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 रामनवमीचा उत्सव संपलाय. चैत्री पौर्णिमेला हनुमान जयंती झाली. गडावर वेणास्वामी आल्या आणि करता करता चैत्र वद्य चतुर्दशीचा दिवस आला. सकाळी वेणास्वामींनी काकड्यानंतर नमस्कार केला, महाराज मला माहेरी पाठवा ना. तिच्या अंतःकरणातली ती जाणीव पाहिली आणि रामदास स्वामींनी सांगितलं, वेणे आज तुला माहेरी जायचंय, परवानगी आहे. दुपारी 4:30 वाजता रामरायांची एकदा सेवा कर, कीर्तन सुंदर करायच्या. उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार स्त्री शिष्यांपैकी फक्त वेणास्वामींना रामदास स्वामींनी दिलेला आहे. कीर्तनाला उभे राहिल्या, उद्धव झांजेवर आहेत, सगळे शिष्य आहेत बसलेले, स्वतः समर्थ कीर्तनात बसलेत. वेणास्वामींनी सुंदर स्वरचित अभंग घेतला आणि आख्यान मात्र मीराबाईंचं लावलं. त्यांच्यावर विषप्रयोग कसा झाला वगैरे अशी कथा सांगितली, पण स्वरचित अभंग. वेणा पावली पूर्ण विराम, त्यात शब्द येतात आणि शेवटी भैरवीत त्या गायला लागल्या. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, सगळ्यांच्या लक्षात आलं आता काय होणार आहे. आणि श्रोते हो, वेणास्वामींनी आख्यान पूर्ण केलं. रामदास स्वामींना वंदन करायला गेल्या. शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम, बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. वेणास्वामींचा अभंग आहे. सद्गुरु कृपे ओळखला म्या कौसल्येचा राम, सद्गुरु कृपे ओळखला म्या कौसल्येचा राम, वेणा पावली पूर्ण विराम. आणि खरोखरच या कीर्तनानंतर वेणास्वामींनी जेव्हा रामदास स्वामींना जाऊन साष्टांग दंडवत केला, त्यांची प्राणज्योत रामदास स्वामींच्या पायावर मालवली. हा रामदास स्वामींना तिसरा आघात. त्यांची मानस कन्या वेणास्वामींना अग्नी रामदास स्वामींनी दिलाय. तिचे सगळे अर्धोदेह केले. तिचं ज्या ठिकाणी निर्वाण झालं त्या ठिकाणी वेणास्वामींचं वृंदावन म्हणून अजूनही जागा आहे आणि त्या ठिकाणी आपोआप एक चाफ्याचं झाड पुढच्या काळात उगवलं. असं वर्णन आहे समाधी मंदिर बांधायच्या आधीचं की रामदास स्वामींची समाधी तर तिसऱ्या दिवशी वर आली स्वयंभू, पण वेणास्वामी ज्या झाड रूपाने बाहेर आल्या त्या चाफ्याच्या झाडाची काही फुलं रोज समाधीवर जसं काय पूजा करतात अशी पडायची आपोआप वारे. याप्रमाणे रामदास स्वामी सज्जनगडावर राहायला आल्यानंतर आपल्या आयुष्याची सायंकाळ व्यतीत करण्याकरता शिवाजीराजांचं सांगण्याहून आल्यानंतर त्यांच्यावर ती प्रधान असे 3 आघात झाले. हे 2 आपण पाहिले, गंगाधर स्वामींचं निधन आणि वेणास स्वामींनी सुद्धा समर्थांच्या चरणी आपला जीव समर्पण केला, प्राण समर्पण केलं. समर्थांवर तिसरा आघात झाला. समर्थांचे अत्यंत प्राणप्रिय शिष्य, पट्ट शिष्य, ज्यांच्यासाठी समर्थांचा अवतार आहे, छत्रपती शिवाजी महाराज, 3 एप्रिल 1680 चैत्री पौर्णिमा या दिवशी छत्रपती शिवरायांचं रायगडावर निधन झालं आणि समर्थ खिन्न झाले. हा तिसरा आघात.
समर्थांनी आता शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वतःला कोंडून घेतलं, अन्न पाण्याचा त्याग केला असं वर्णन चरित्रकाराने. फारसं बोलायचं नाही, एकांतात राहायचं, कारण त्यांचा प्राणच निघून गेला, बहिष्कर प्राणच आहे जणू त्यांचा. आणि आता शिवाजीराजे राहिले नाही, समर्थ एकांतात गेले आणि आपल्याही आता पुढचा सगळा काळ ते ओळखू लागले की आता आपल्याला काय करायला पाहिजे. 2.25 वर्ष आहेत शिवाजीराजांच्या निर्याणानंतर, 2.25 वर्ष जवळजवळ रामदास स्वामी आहेत. शिवाजीराजांच्या निधनानंतर रायगडावरती काय काय घडतंय सगळ्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. शिवरायांनी देह ठेवला तेव्हा संभाजीराजे, त्यांचा ज्येष्ठ पुत्र, हे पन्हाळ्यावर होते. 15 दिवस पर्यंत अंतर्गत कलहामुळे त्यांना बातमीच कळवल्या नाही गेली. शिवरायांचं सगळं क्रियाकर्मही झाले आणि त्यानंतर 15व्या दिवशी संभाजीराजांना बातमी गेली आणि तोपर्यंत राजाराम, सोयराबाईंचे चिरंजीव, यांना राज्याभिषेकही झाला होता घाईघाईमध्ये. आणि सोयराबाईंच्या या कट कारस्थानाला हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी, 3 माणसं जबाबदार त्यात कटात सहभागी होते. अनाजी सुरनीस, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद ही 3 माणसं सामील होती. संभाजीराजांना 15 दिवसानंतर गडावर, आता रायगडावर ते आले, त्यांना सगळ्या बातम्या कळल्या. संपूर्ण जनता महाराष्ट्रातली संभाजीराजांच्या बाजूची आहे. संभाजीराजांनी उठाव आणि बंड केलं आणि राजारामांचा राज्याभिषेक त्यांना मान्य नाही आहे. राजारामांना पण तो मान्य नाही पडला. संभाजीराजांनी शेवटी ती लढाई म्हणा, अंतर्गत कलहाची ते जिंकले आणि संभाजीराजांना आता राज्याभिषेक करायचं ठरलाय होतं. समर्थांच्या कानावर सगळ्या बातम्या येतात आहे आणि समर्थांनी संभाजीराजांना एक पत्र लिहिलंय, श्रोते हो. अखंड सावधान असावे, चित्त दुश्चित्त नसावे, तजवीजा करीत बसावे एकांत स्थळी श्रीराम. काही उग्रता सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता करावी पराची अंतर्यामी श्रीराम. शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे श्रीराम. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे श्रीराम. 21 ओव्यांचं हे पत्र आहे, दिवाकर गोसाव्यांच्या हातून संभाजीराजांना पाठवलं. समारोप खूप छान केलाय. राजे संभाजी, कारण संभाजीराजे आणि त्यांच्या धर्मपत्नी येसुबाई या दोघांना सुद्धा समर्थांचा अनुग्रह आहे, शिष्य आहेत समग्र. ते पत्र वाचलं, शेवटची ओळ पाहून तर विशेष सावध झाले. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावावे पुरुष. याहून काही विशेष करा छत्रपतींपेक्षा, आहे ते राखावे, पुढते आणखी मिळवावे. मोठं पत्र आहे. याला महाराष्ट्राची गीता म्हटलंय अनेक चरित्रकारांनी. ही महाराष्ट्राची गीता आहे. हा संभाजीराजांना एकट्यांना उपदेश नाही आहे, महाराष्ट्रातल्या पूर्ण तरुणांना कोणत्याही परिस्थितीमध्ये उपदेश आहे. अखंड सावधान असावे, चित्त दुश्चित्त नसावे, तजवीजा करीत बसावे एकांत स्थळी. पूर्ण पत्र अभ्यास करण्यासारखं आहे आणि म्हणून याला महाराष्ट्राची गीता म्हटलंय अनेक विद्वानांनी, चरित्रकारांनी. त्या पत्राने संभाजीराजे सावध झाले. गडावरची पुष्कळ बंडाळी हळूहळू थांबली, पण मधल्या काळामध्ये संभाजीराजांना हे पत्र येईपर्यंत आपल्या विरुद्ध ज्यांनी बंडाळी केली, हिरोजी फर्जंद, अनादी सुरनीस आणि बाळाजी आवजी, या तिघांना कटकारस्थानात सामील झाले म्हणून हत्तीच्या पायाखाली तुडवलाय. सोयराबाईंना त्यांनी कैदेत टाकलाय आणि शेवटी सोयराबाईंनी कैदेमध्ये विषप्राशन करून आत्महत्या केली. असं चरित्र आहे, जे आहे ते आहे. यांनी समर्थ व्यथित झाले. अरे आमच्या शिवबानी किती प्रयत्नपूर्वक मावळे गोळा करून यवनांना कसा लढा दिला, 360 किल्ले गोळा केले, किती परिश्रम घेतले या राजांनी. आपल्या 50 वर्षांच्या आयुष्यात किती परिश्रम घेतले. ते आठवा थोडस, शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे. हे 8वा संभाजीराजे, तुम्ही कुणाचे पुत्र आहात? छत्रपती शिवाजीराजांचे पुत्र आहात. आणि छत्रपती संभाजीराजे बरेच सावध झाले. ह्या घटनेच्या आधी आपल्या शिवाजीराजांच्या निर्याणानंतर आपला अंतकाळ ओळखून समर्थांनी शेवटचं दर्शन म्हणून चाफळच्या राम मंदिरात ते समर्थ गेलेले आहेत. शेवटचा उत्सव 1682 मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. इंग्रजी तारीख आहे 22 फेब्रुवारी 1682. पण त्याच्या आधीच्या चैत्र महिन्यात
रामांचं दर्शन घ्यायला दरवर्षीच जायचे. रामनवमी उत्सवात गेले आणि रामांना आज्ञा मागून घेतली. माझी निस्पृहता गेली तुझे पायी, ती माझी माझं परत देई रामराया. अरे निस्पृहता, मी निस्पृह होतोच, पण तू मला सांगितलं तुमची तनु ते आमची तनुप आहे, तुम्हासी जगदोद्धार करणे आहे, दोन तपे रक्षिली का या धर्म संस्थापनेसाठी, म्हणून हे सगळं तुझ्या आज्ञेने करीत आलो. पण रामराया त्यासाठी माझी निस्पृहता मला गमवावी लागली, ती माझी दे मला परत. आणि तू सांगितलं त्याप्रमाणे मी पूर्ण परमार्थ केला, आज्ञेप्रमाणे परमार्थ केला माझा यथार्थ. आता देहाचा कंटाळा आला असे जे दयाळा समर्थांचं 15 ओव्यांचा शेवटचं कवन आहे चाफळच्या रामासमोर. रामराया मला कंटाळा, दे आता आज्ञा, फक्त एकच तुला मागतोय, एकच पुरवावी असता ज्यासी इच्छा त्यासी दर्शन तू दिलं पाहिजे, तू त्याला दर्शन दे. रामाने तसाच तू म्हटलंय, ऐक सखया वचन तया समी देईन दर्शन, 13 कोटी मंत्रांचा जप करील जो साचा. येता जाता जप करता जपसंख्या 13 कोटी होता, त्यास दर्शन देईन तत्व, त्याला मी दर्शन देईन. श्रोते हो, केवढं तुमच्या आमच्यासाठी रामदास स्वामींनी मागून ठेवलाय. 13 कोटी रामनामाचा कलियुगात कोणी जप करेल तर रामराय दर्शन देतील, साक्षात्कार होईल. हा आशीर्वाद समर्थांनी रामांजवळ आपल्यासाठी मागून ठेवलाय. चाफळच्या रामांचं दर्शन घेतलं, समर्थ सज्जनगडावर आले. त्यानंतर ही सगळी रायगडाच्या घटना इत्यादी घडल्या, घटनाक्रम घडला आणि समर्थांनी आपल्या निर्याणाचा दिवस ठरवून ठेवला. 15 दिवस आधी आपल्या निर्याणाच्या रामदास स्वामी सगळे शिष्य एकत्र बसले असताना तिथे समर्थ सदन समोर सगळे बसायचेच. बघूया, आपण तर आपला अंतकाळ समाधी कधी घ्यायची ठरवून ठेवलंय, पण यांच्यापैकी कुणाला कळलंय का बघूया. सगळे बसले असताना रामदास स्वामींनी घनगंभीर आवाजामध्ये एका श्लोकाचे 2 चरण म्हटले. रविकुल टिळकाचा वेळ सन्निधाला तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला, हे 2 चरण म्हटले. आणि पाहिलं सगळ्या शिष्यांकडे, उद्धव तत्काळ उभे राहिले आणि उद्धवांनी श्लोक पूर्ण केला. श्रोते हो, रविकुल टिळकाचा वेळ सन्निधाला तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला, अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी, परम लगबगीने कार्यसिद्धी करावी. शाबास उद्धवा, रामदास स्वामींनी टाळ्या वाजल्या. शाबास, माझ्या अंतःकरणात बरोबर ओळखलंस. आणि ते बाहेर उद्धवांच्या मुखातून आलं, रामदास स्वामींनी टाळी वाजवली आणि आता सर्व शिष्यांना कळलं की आता स्वामी लवकरच आपला देह विसर्जन करणार. एवढे ज्ञानी सगळे भक्त, दासबोध वाचलेले, पचवलेले, जगणारे सुद्धा तिथे डोळ्यातून अश्रू यायला लागले. समर्थांनी ह्या प्रसंगाच्या आधी कल्याण स्वामींना डोमगावला पाठवून दिलाय बरं का. कारण कल्याण स्वामी गडावर असते तर समर्थांनी समाधी घेऊ शकले नसते. इतकं जीवापाड प्रेम कल्याण स्वामी रामदास स्वामी करायचे. आणि मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही. त्यांना आता आपला वेगळा संप्रदाय हाच, पण वेगळा शिष्य संप्रदाय निर्माण करून संप्रदाय वृद्धिंगत करायचा आहे, वाढवायचा आहे. म्हणून समर्थांनी त्यांना कल्याणांना आज्ञा दिली, डोमगाव मठाचं मठपती केलं. कल्याण स्वामी निघून गेलेले आहेत, उद्धवांनी बरोबर ओळखलं, सगळे रडतात आहेत. समर्थांच्या जीवनातले आता शेवटचे 15 दिवस आहे. अनुदिनी नवमी हे म्हणजे माघ वद्य नवमी निर्याणाचा दिवस, इंग्रजी तारीख आहे 22 फेब्रुवारी 1682. पण त्याच्या आधी संभाजीराजांनी ते पत्र वाचलं. संभाजीराजांकडनं पत्र आलं की महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे वागेल, यथासमय येसुबाईंबरोबर दर्शनाला पण येईल. पण आपल्या राज्याभिषेकाची पत्रिका पाठवली. संभाजीराजांना रायगडावरती 15 फेब्रुवारी 1682 या दिवशी राज्याभिषेक होणार. समर्थ आपल्या अखेरची निर्वानिरव करतात आहे म्हणून स्वतः गेले नाही, दिवाकरांना पाठवलंय. दिवाकर गेलेले आहेत त्या ठिकाणी आणि राज्याभिषेक समय दिवाकर उपस्थित आहेत. श्रोते हो, एक खूप महत्वाचा प्रसंग सज्जनगडावर आता घडतोय. माघ वद्य नवमी हा समाधी दिवस आहे, पण त्याआधी माघ वद्य पंचमी आहे. निर्याणाच्या 4 दिवस आधी हा माघ वद्य पंचमीचा दिवस गडासाठी फारच महत्वाचा आहे. कारण सज्जनगडावर ज्या रामांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात त्या माघ वद्य पंचमीला आल्या आहेत. प्रसंग असा आहे, पूर्वीच्या काळामध्ये रामदास स्वामी जेव्हा तंजावरकडे यात्राला गेले होते त्या ठिकाणी समर्थांनी व्यंकोजी राजे भोसले यांच्या दरबारामध्ये एका अर्णीकर नावाच्या मूर्तिकाराला मूर्ती बनवण्याची आज्ञा केली होती. आंधळा होता, पण समर्थांनी मस्तकावर हात ठेवला, त्याला दृष्टी प्राप्त झाली. त्यांनी पंचधातूंच्या सुंदर अशा
पंचायतन घडवून दिलं आणि ते स्वतः व्यंकोजीराजे भोसल्यांनी माघवद्य पंचमीला आणलंय गडावरती. समर्थांच्या शेजघरात ठेवल्या गेलं. समर्थांनी त्या मूर्तीकडे पाहिलं, वाह रामराया काय रूप आहे तुझं. आणि आता पंचमी ते नवमी या रामरायांच्या मूर्तीच्या सन्निधच रामस्वामी बसणार आहे. समर्थ आता एकांतात आहे. शेजघरात येण्याची कुणाला परवानगी नाही. फक्त अक्कास्वामी, उद्धव आणि भीमस्वामी तंजावरकर, जे सहसा कधी गडावर नसायचे पण ते गडावर आहेत. आणि आपलं भाग्य आहे, कारण रामदास स्वामींनी अगदी शेवटी देह कसा ठेवला याचं वर्णन भीमस्वामींनी 53 ओव्यामध्ये करून ठेवलाय. अधिकारी होते हे. सतीबाई शहापूरकरांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत, खूप वर्ष जगले आहेत. काल बोललोय त्यांच्या भागात 99 वर्ष जगले आहेत. पण कर्मधर्म संयोगाने समर्थांच्या सेवेत जन्मभर सावलीसारखे असलेले कल्याण स्वामी आणि दिवाकर स्वामी गडावर नाही आहेत. कारण दिवाकर जे संभाजी राजांच्या राज्याभिषेका करता गेले, त्यांचं कुटुंब महाबळेश्वरला होतं. त्यांनी विचार केला कुटुंबाची भेट घ्यावी आणि मग गडावर जावं. ते महाबळेश्वरला गेलेले आहेत. इकडे माघवद्य पंचमी पासून रामदास स्वामी एकांतात तर आहेतच, पण शेजघरामध्येच समोर त्यांच्या सन्मुख रामांच्या मूर्ती व्यंकोजीराजे भोसल्यांनी आणलेल्या तंजावरून त्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. रामदास स्वामी आता मूर्ती समोर हलत नाही आहेत. अक्कांना शोक आवरेना, हुंदके देतात आहेत. आणि श्रोते हो, करता 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 माघवद्य नवमीचा दिवस आला. माघवद्य नवमी शनिवार परंधामी योग केला, असं सर्वांनी चरित्रकारांनी वर्णन केलंय. हनुमंतांचा अवतार शनिवार आणि शनिवारी परंधाम योग केलाय. रामदास स्वामी बोलत नाही कोणाशी, हनुमंतांचे अवतार आहेत. सिद्धासनात बसले असं वर्णन आहे. उत्तरेकडे तोंड करून आधी पलंगावर होते, शरीर खूप जड केलं आणि पलंगावरती शय्येवरती प्राणत्याग करू नये असं शास्त्र आहे. रामदास स्वामीने शास्त्र सगळं अवगत एवढा दासबोध लिहिलाय. शिष्यांना सांगितलं, 2-3 शिष्यांना बाहेरून बोलावलं. अक्का स्वामींनी स्वामींचं शरीर त्या आसनामधलं उचलून खाली ठेवा. इतकं जड केलं, 4-5 शिष्यांना उचले ना. हनुमंतांचे अवतार आहेत. शेवटी खाली ठेवलंय पलंगाचं. राम सन्मुख आहेत. माध्यान्नाची वेळ आहे, 12:30 शनिवार. इंग्रजी तारीख आहे 22 फेब्रुवारी 1682 आणि मराठी तिथी आहे माघवद्य नवमी. माध्यान्नाचा समय आला. सर्वांना शोक आवरत नाही. समर्थांनी अक्का स्वामींना म्हटलं, अक्का शोक आवरा, एवढा दासबोध तुम्हाला सांगितला, पाठ आहे, आचरणात आणताय, तरी रडताय तुम्ही, शोक आवरा. त्या म्हणाल्या, स्वामी तत्वज्ञान सगळं कळलंय, पण आपली सगुण मूर्ती पुन्हा दिसणार नाही असं वाईट वाटतं. श्रोते हो, त्यानंतर बरोबर माध्यान्नी सूर्य आला असताना रामदास स्वामींनी 3 वेळा श्रीराम जय राम जय जय राम म्हटलंय. 21 वेळा हर 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 म्हटलंय. समर्थांनी आपल्या अंतःकरणातली प्राणज्योत, आपल्या अंतःकरणातली प्राणज्योत समोर असलेल्या रामांच्या मूर्तीमध्ये विलीन केली आहे. 3-4 जण सोबत आहेत. अक्कांनी स्वतः पाहिलंय, भीमस्वामींनी पाहिलंय आणि समर्थांनी अखेरचं आश्वासन जे शिष्यांना आपल्याला सगळ्यांना दिलंय ते भीमस्वामींनी लेख लिहून ठेवलंय, काव्य केलंय, त्याबद्दल कवनात लिहून ठेवलंय. माझी काया आणि वाणी, माझी काया आणि वाणी गेली मला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम. आत्माराम दासबोध, आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी श्रीराम. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायुज्यतेची वाट गवसेल की श्रीराम. हे भीमस्वामीने लिहून ठेवलं. माझी काया आणि वाणी. शरीर गेलंय हो, मला पाहायचंय आत्माराम किंवा दासबोध माझं स्वरूप आहे. ज्याला कोणाला इच्छा असेल पुढच्या काळात की रामदास स्वामींचं दर्शन व्हावं, दासबोधावर निष्ठा ठेवावी. समर्थांच्या समाधीनंतर देहत्याग स्वेच्छेने केलाय. त्यांना अग्नी दिलाय. उद्धवांनी पहिले शिष्य आहेत टाकळीचे मठपती, आणि ती जागाही रामदास स्वामींनी निवडलेली आहे. काही दिवसांपूर्वी ज्या शिष्यांबरोबर फिरायचे, आता ज्या ठिकाणी रामांच्या मूर्ती आहेत खाली समाधी आहे रामदास स्वामींची पवित्र अशी, त्या ठिकाणी एक खड्डा होता. शिष्य नेहमी म्हणायचे या खड्ड्यात कोणी पडेल वगैरे, जनावर पडेल, माणूस पडेल,
बुजवून टाकूया. तर रामदास स्वामी नेहमी म्हणायचे राहू द्या राहू द्या, ते प्रयोजन सिद्ध होणार होतं. कल्याण स्वामी नाही आहेत, उद्धवांनी अग्नी दिला आहे. आणि बरोबर ही वार्ता दिवाकरांना कळून संभाजीराजे आलेले आहेत मात्र अंत्यसमयी. कारण ही वार्ता सांडणीस्वार पाठवून आधी दिवाकरांना कळवायला गेली. दिवाकर रायगडावर गेले, संभाजीराजांना सांगितलं. ते येसुबाईंसह येसुबाई राणी महाराजांसमोर ते आलेले समवेत आलेले आहेत आणि दिवाकरही पोहोचलेले आहेत. उद्धवांनी अग्नी दिला, ज्या ठिकाणी तो खड्डा होता त्याच ठिकाणी चंदनाच्या चितेवर रामदास स्वामींना अग्नी दिला गेला. 3 दिवस झाले. ज्या ठिकाणी रामदास स्वामींना अग्नी दिला गेला त्या ठिकाणी आपोआप जमिनीतून स्वयंभू समाधी बाहेर आलेली आहे. रामदास स्वामींची समाधी बांधलेली नाही आहे. जमीन दुभंग होऊन आपोआप तिसऱ्या दिवशी समाधीचा चिरावर आलेला आहे श्रोते हो. आणि रामरायांची मूर्ती पुढच्या काळामध्ये ही संभाजीराजांनी मोठं प्रचंड मंदिर बांधलं, जे आज आपल्याला पाहायला मिळते सज्जनगडावर. रामरायांचं भव्य दिव्य असं मंदिर हे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी बांधलंय. तसंच ठेवलं गेलं, अजून काही त्यात जीर्णोद्धार नाही, तसंच आहे अजून. 300 वर्ष 340 वर्षापासून ते मंदिर तसंच आहे. श्रोते हो, कल्याण स्वामींना ही बातमी परांड्याला कळली. कल्याण स्वामी तिसऱ्या दिवशी आले. समाधीवर डोकं आपटून धाय मोकलून रडायला लागले. स्वामी माझ्या पश्चात देह ठेवला, माझी फसवणूक झाली, मी नाही सोडणार समाधी, ही डोकं आपटून प्राण देईन, मला दर्शन द्यायचंच आपण. कुणीही नाही. मध्यरात्रीचा प्रसंग. समर्थ समाधीतून बाहेर आले. अजूनही समर्थ रामदास स्वामी समाधीमधून बाहेर आले याची साक्ष म्हणून समाधीला चिरा आहे. मला 2-3दा हे भाग्य मिळालेलं आहे. समाधीची पूजा करण्याचं भाग्य 2-3दा मिळालं, तेव्हा चिरा मी नीटपणे निहाळला आहे. सर्व चरित्रकारांनी लिहिलं आहे, खरंच चिरा आहे, असा मध्ये चिरा आहे. त्यातून रामदास स्वामी प्रगट झाले आणि कल्याणाला सांगितलं, कल्याणा असा वेडेपणा करून कसं चालेल? मी तर शरीराने गेलो आहे, माझी काया आणि गेलो आता नाही आहे, माझी काया आणि वाणी गेली अंतःकरणी. मी परिणी आहे, जगज्जीवनी निरंतर, तुम्हाला सगळा दासबोध येतोय, असा आग्रह करू नका. असं प्रगट होता येत नाही, तुमच्या आग्रह करता आलोय. धाय मोकलून रडले. समर्थांचं दर्शन घेतलं, त्यांच्या सगुण मूर्तीवर पायावर डोकं ठेवलं आणि गडाच्या पायऱ्या उतरले. आणि त्यानंतर त्यांच्या पूर्ण आयुष्यात कल्याण स्वामी कधीही पुढे 32 वर्ष जगले आहेत, पण गडावर आले नाही, कारण माझे स्वामीच नाही. परंतु श्रोते हो, अनंत स्वामींनी मात्र वर्णन केलंय ते यथार्थ आहे. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, तेथे जागृत रामदास विलसे तोया जनाव. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी. रामदास स्वामी देहानी गेले, पण समाधी रूपाने आणि दासबोध आत्मारामाच्या रूपाने आहेतच. सगळ्या महाराष्ट्रात वार्ता केली, महाराष्ट्र शोकाकुल झाला. समाधीची पुढे व्यवस्था लावल्या गेली आणि दासनवमीचा उत्सव, समर्थांच्या समाधीचा दिवस माघवद्य नवमी, हा इसवी सन 1683 पासून गडावर सुरू झाला. समर्थांच्या पश्चात सज्जनगडचं महंतपण अक्का स्वामींनी केलेलं आहे. खूप छानपणे केलं. पुढे 1721 दिवाळीच्या पाडव्याला त्यांनी देह ठेवला. हळूहळू शिष्य आपले देह ठेवत गेले. 1710 साली टाकळीला उद्धवांनी देह ठेवला. 1715 साली दिवाकरांनी महाबळेश्वरला देह ठेवला. कल्याण स्वामींचा देह ठेवण्याची एक फार सुंदर अशी घटना रामदास स्वामींच्या चरित्रात आपल्याला आढळते. प्रसंग असा आहे, रामदास स्वामींच्या निर्याणानंतर त्यांच्या पवित्र अस्थी या चाफळला लपवून ठेवण्यात आल्या. उंब्रज मठपती केशव स्वामी होते. ते नेहमी त्यांना असं वाटायचं की ह्या अस्थी आपल्याला प्रयागला विसर्जित करायला पाहिजे. परंतु हा काळ असा आहे, अक्का स्वामी नाही म्हणायच्या, नेऊ नका, कारण हा काळ असा आहे की दिल्लीवरती औरंगजेबाची सत्ता आहे, नव्हे तो आता महाराष्ट्रावर चालून आलेला आहे. धोका आहे. रामदास स्वामींच्या पवित्र अस्थी विसर्जनासाठी प्रयागला जातात हे कळलं की तो काही ना काहीतरी दुर्वर्तन करील, पादुका अस्थि हस्तगत करील, विटंबना होईल. राहू दे. अक्का स्वामी म्हणायच्या राहू दे राहू दे राहू दे. करता 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 श्रोते हो 32 वर्ष मध्ये गेली. केशव स्वामींना काही चैन पडेना.
शेवटी केशव स्वामींनी विचार केला की कशाला परवानगी घ्यायची, उंबरजाई चाफळ अगदी जवळ आहे. म्हणून एके दिवशी ते चाफळला गेले, वृंदावनातल्या अस्थीचा कलश बाहेर काढला आणि ज्या क्षणाला केशव स्वामींनी वृंदावनामध्ये लपवून ठेवलेला, औरंगजेबाच्या भयाने लपवून ठेवलेला रामदास स्वामींच्या अस्थींचा पवित्र कलश बाहेर काढला, श्रोते हो, अगदी त्याच क्षणाला परांडा म्हणजे डोमगाव या ठिकाणी कल्याण स्वामींनी देह ठेवला. काय ऐक्य आहे, कल्पना करा. म्हणून आपण शिष्योत्तम कल्याण नावाचं एक स्वतंत्र पुष्प आपल्या या मालिकेत घेतलंय. अत्यंत अधिकारी, कारण ते केशव स्वामींना कसं कळलं, त्यांनी तो कलश बाहेर काढला अस्थींचा आणि विचार केला कल्याणाला फक्त सांगून देऊ, ते नाही म्हणायचे, नेऊ नका नेऊ नका, अक्का स्वामी नाही म्हणायच्या. म्हणून आता कल्याणाला कानावर घालून देऊ, मी अस्थी काढल्या घेऊन चाललो. म्हणून डोंगावला आले आणि त्यांना कळलं ज्या क्षणाला मी अस्थी बाहेर काढल्या त्याच क्षणाला कल्याणाने देह ठेवला. शेवटी कल्याणाचा अंत्यसंस्कार झाले. 10 दिवस केशव स्वामी डोमगावला थांबले आणि शेवटी कल्याण स्वामींच्या आणि रामदास स्वामींच्या अस्थी एकत्र करून त्या प्रयागला केशव स्वामींनी विसर्जित केल्या. श्रोते हो, काय गुरु शिष्यपण आहे. दास विश्राम धाम मध्ये वर्णन केलंय आत्माराम स्वामींनी. धन्य धन्य हे गुरु शिष्यपण, धन्य धन्य हे सेवा निधान, धन्य धन्य हे अभेद लक्षण, धन्य लीला अगाध. किती ऐक्यामध्ये आहे. श्रोते हो, रामदास स्वामींच्या ह्याप्रमाणे पवित्र अस्थी प्रयाग क्षेत्रात विसर्जित झाल्या. रामदास स्वामींनी आपल्या स्थूल देहाचा त्याग जरूर केलाय. श्रोते हो, पण मी वारंवार 2-3दा आपल्याला बोललो आहे, आजच 2-3दा बोललो आहे की सज्जनगडावर रामदास स्वामी आहेत. तेथे जागृत रामदास विलसे, जोया जना उद्धरी. हे जे अनंत कवी यांनी केलेले यथार्थ वर्णन आहे. समर्थ संप्रदायामध्ये रामदास स्वामींच्या समाधीला, दासबोधाला, आत्मारामाला, मनाच्या श्लोकांना, करुष्टकांना अनन्यसाधारण महत्व आहे. तीच उपासनेची सांप्रदायिक घडी सुद्धा आहे, दैनंदिन उपासनेची. मी आपणा सर्व श्रोत्यांना या निमित्ताने ही मालिका संपवतोय. आपण समर्थ रामदास स्वामींच्याच कृपेने ही 11 पुष्पांची मालिका त्यांच्याच चरणी अर्पण करताना मला खूप आनंद होत आहे. पण त्या मालिका संपवताना मी आपल्या सर्वांना नम्रपणे, अतिशय नम्रपणे, काही मालिका श्रवण करणारे पुष्कळ अधिकारी व्यक्ती असतील, पुष्कळ नवीन साधक असतील, असे पुष्कळ असतील की जे सज्जनगडावर अजून गेलेले नाही, जे अजून एकदाही गेलेले नाही, आणि समर्थांच्या पवित्र समाधीचं आणि त्याच्यावरती समाधीच्या वरती विराजमान असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तींचं दर्शन ज्यांनी अजून घेतलं नाही, कारण त्या मूर्तींमध्ये समर्थांनी आपलं तेज विसर्जित केलंय, विलीन केलेलं आहे. आपण सज्जनगडावर जावं. दासबोध अभ्यासक्रम आहे, पत्रद्वारा दासबोध अभ्यासक्रम, त्याचा अभ्यास करावा. दासबोध, करुणाष्टक, सवाया, अष्टक, आत्माराम याचा अभ्यास करावा. नियमित उपासनेमध्ये रामदास स्वामींचं एखादं कवन रोज गावं आपण सगळ्यांनी, अशी मी सर्वांना आपल्याला नम्र प्रार्थना करतो आहे. रामदास स्वामींच्या चरित्राचं परिशीलन करणं 11 भागांमध्ये हे अवघड काम आहे. आपण ते सार रूपाने काही श्रवण केलंय. या संपूर्ण मालिकेचा निदान माझ्या मनातला उद्देश एकच आहे. माझ्या सद्गुरूंच्या प्रेरणेने मी आपल्या समोर मांडलं. जितक्या ग्रंथांचा मला अभ्यास करता आला इतक्या वर्षांमध्ये, त्यातलं काही सार या 11 दिवसांमध्ये आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आपणापैकी कुणाला रामदास स्वामींच्या चरित्राचा, वाङ्मयाचा अभ्यास करावा अशी जेव्हा प्रेरणा होईल समर्थांच्याच कृपेने, तेव्हा काही ठिकाणांना आपण अवश्य भेट द्यावी, दर्शन घ्यावं. त्यात सज्जनगड, चाफळ, शिवथरगड, गोंदवले, जांब, 11 मारुती, शिंगणवाडी ही समर्थ संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाची ठिकाण आहेत. श्रोते, या ठिकाणी आपण जावं, दर्शन घ्यावं, समर्थांना प्रार्थना करावी की महाराज पुन्हा कधी येणार, काळ किती विपरीत आहे, महाराज पुन्हा कधी येणार, राष्ट्रोद्धार करणार, महाराज पुन्हा कधी येणार. हे नानासाहेब देवांचं काव्य आहे, काव्य आहे बरं का, पुन्हा कधी येणार, त्यांच्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. म्हणून समर्थ चरित्र आपल्या समोर जे आणल्या गेलं आहे त्याला समर्थ वाग्देवता मंदिर धुळे आणि विशेषतः वंदनीय नानासाहेब देव म्हणजे शंकर श्रीकृष्ण देव यांचा खूप वाटा. पुढच्या काळात समर्थ सेवा मंडळ, रामदास स्वामी संस्थान
या दोन संस्थांनी देखील रामदास स्वामींच्या कार्याचा आणि त्यांच्या एकंदर वाङ्मयाचा खूप प्रचार केला पादुका प्रचार दौऱ्यांच्या माध्यमातून. श्रोते हो, त्यात यथासमय यथाशक्य समय होऊन दर्शनाला जावे, अभ्यास करावा, दासबोध आपल्या निष्ठेचा ग्रंथ बनवावा, कोणता तरी एक आध्यात्मिक ग्रंथ नियमित वाचनात असावा, आपण दासबोध वाचावा असं मी आपल्याला आवाहन करतोय. श्रोते हो, मलाही स्वतःलाही 11 पुष्प आपल्या समोर ठेवताना खूप आनंद वाटला, अंतःकरण उचंबळून येत होतं आणि ही मला नम्र श्रद्धा माझी भावना आहे की संपूर्णपणे चरित्र आपल्या समोर नाही ठेवलंय. चरित्राची की असं असं रामदास स्वामींचं चरित्र खूप आनंद आहे. आपण समर्थ सेवेत रुजू व्हावं, दासबोध नियमित वाचनात ठेवावा एवढी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती प्रार्थना करतो. रामदास स्वामींच्या चरणी नत होतो. प्रभू रामचंद्र हनुमंत यांना वंदन करतो आणि वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.